परभणीच्या घटनेवर राहुल गांधी जात आहेत. या लोकांना फक्त त्या राज्यघटनेचं कसं हे करायला लागलेत, विटंबना करायला लागलेत किंवा राज्यघटना मानत नाहीत असं हे सरकारला दाखवायचा प्रयत्न आहे. त्या कुटुंबाची यांची कोणतीही सहानुभूती नाही आहे. यांना सहानुभूतीसाठी चालले नाही, ते स्वतःच्या राजकारणासाठी चालले. आज आम्ही चाललो आहे, बीडलाही जातो आणि तिथेही जातो आहे, परभणीलाही जातो आहे. आम्हाला जातीय सलोखा कायम राखायचा आहे, वाढवायचं ना. जातीमध्ये भांडणे लावायचे काम नाही करायचे. म्हणून राहुल गांधीचा दौरा हा त्याच्या पद्धतीने तो पक्षाचं एक धोरण म्हणून ते चाललेले आहेत. आम्ही माणुसकी या नात्याने तिकडे चाललेलो आहोत. तुम्ही आज पहिल्यांदा बीडला जाणार तर त्या ठिकाणी कसं काय असणार आहे, काय सांगू? वस्तुस्थिती जी आहे ना त्याची आम्ही माहिती घेणार आहोत. आणि जे घडलं आहे ते कुणी डिनाय करणार नाही. झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल एक काय करता येईल, त्यांना न्याय कसा देतील हा आमचा प्रयत्न राहणार आहे. म्हणून त्या लोकांशी आम्ही बोलणार आहोत. SP तिथं आता नवीन गेलेले त्यांच्याशी बोलणार आहोत आणि हा सर्वांचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांकडे आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत. काय सांगणार नाही, माहिती घेणार आहोत. त्यांच्याकडे जी काही माहिती ती माहिती घेणार आहोत आणि त्याचा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्याला देणार आहोत. आणि परभणीला भेट देणार आहोत. त्या ठिकाणची सुद्धा घटना जी झाली त्यात एकाचा मृत्यू झाला आहे, त्याच्या घरी आम्ही जाणार आहोत, तिथेही भेट देणार आहोत आणि जेवढी शक्यतो आम्हाला शांतता स्थापित करण्यासाठी मदत करता येईल तेवढी करू आणि त्यांनासुद्धा काय मदत करता येईल याचा प्रयत्न आमचा राहील. विरोधक सातत्याने या दोन्ही घटनेकडे त्यांना राजकारण करायचं, त्यांना राजकारणाशिवाय दुसरं काही दिसत नाही. कुणाचा जीव गेला आहे त्यापेक्षा त्यांचं राजकारण कसं चालेल याकडे त्यांचं लक्ष आहे. म्हणून आम्ही विरोधक काय करता यापेक्षा सत्ताधारी म्हणून सरकारची काय भूमिका आहे ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.